प्रसाद खावा, पण कधी आणि कोणाच्या हाताने खावा म्हणजे जीवनाचा उद्धार होईल। भाऊबीजेच्या वेळेला बहिणीच्या हाताने भावानं प्रसाद खावा, सगळ्यात मोठं पुण्य मिळतं पहा। त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेला गुरूंच्या हाताने शिष्यानं प्रसाद खावा, खूप मोठं पुण्य मिळतं। आणि माणसात कोणतंही क्षेत्र असेल तर गुरूंचं महत्त्व आहे। मला सांगा पुरुष मंडळी, साधी गाडी जरी शिकायची असेल, ड्रायव्हिंग शिकायची असेल तर अगोदर गाडी धुणं शिकावं लागतं। माता माऊल्यांनो, भाकरी शिकायच्या असतील तर अगोदर आईला जर सांगितलं आई मला भाकरी शिकव, आई म्हणते जा मग अगोदर पिठाचा डब्बा घेऊन ये, जा मग भाकरी करण्यासाठी ताट, का तिच्या हाताखाली काम करावं लागतं। आजीबाई पहिल्या काळात भाकरी किती फुगायच्या माय, भाकरी चुलीवर केलेल्या, आता भाकरी करणारे फुगत आहेत, फुगणाऱ्या भाकरी नाही दिसत आपल्याला। सांगायचंय काय मला, क्षेत्र कोणतंही असू द्या गुरु करणं महत्वाचं। मी स्वतः सांगत नाही, माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात, भावेविन देव न कळणी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसा करे। का गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव दुजा पाहता नाही त्रेलोकी। जीवनामध्ये गुरु करणं महत्वाचं आहे। अंतःकरणात गुरूंच्या विषयी श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती, प्रेम असेल तर नक्कीच गुरूंची कृपा झाल्याशिवाय राहत नाही। सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करणार गुरु करावेत, पण सुंदर असं भजन आहे पहा, तुम्ही ऐकलेलंही असेल। मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी। मन लागो रे, 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 अरे बोल गुरु भजनी। मन लागो रे माने गुरु भजनी। सगळ्यांनी जोरात टाळी वाजवायची, भगवंताची प्राप्ती होईल, गुरूंची कृपा होईल। मन लागो रे माझे गुरु भजनी। गुरु करणं महत्वाचं। मग तुम्ही म्हणाल ताई
गुरु करायचेत, मग गुरु आमच्या पात्रतेची भेटेना. मी तुम्हाला एक सांगते पहा, ज्या माणसाविषयी तुमच्या अंतःकरणात भाव आहे, श्रद्धा, प्रेम, निष्ठा आहे, त्या माणसाला तुम्ही गुरु करू शकता. माणसानं जन्माला आल्यावर एकदा तरी पवित्र तुळशीची माळ घालावी आणि गुरु करावेत योग्य वेळेत. वय झाल्याच्या नंतर करून उपयोग. एकदा कथेत काय झालं ऐका लक्ष देऊन. वयोवृद्ध बाबा होते. आयोजकांना म्हटलं, अशी बाबांनी कथा ऐकली. आयोजकांना म्हटलं कथा संपल्यावर, दादा अहो काय बाबांनी कथा ऐकली अशी? मान हालो हालो कथा. काय बाबांनी कथा ऐकली अशी? काय बाबांचा अभ्यास? हे लोक म्हणे बहिर आहे ते. सांगायचं काय मला, योग्य वेळेतच गुरु केलं तर फायदा आहे. एक 75 वर्षाची म्हातारी पहा, मला म्हणे ताई, म्हटलं काय? म्हणे तुम्हाला गुरु करायचं आहे. म्हटलं आजी वय? म्हणे 75. म्हटलं आजी अजून गुरु नाही केला का? आजी म्हणे ताई गुरु केला होता. म्हटलं कधी? म्हणे बिना लग्नाची होते तेव्हा. म्हटलं मग? लग्न झालं म्हणे 2 वर्षात तो गुरु मेला. ₹1.25 द्यायला बाई मी गुरु केला. म्हटलं मग? म्हणे ताई 35 वर्ष पूर्ण झालं डबल गुरु केला. म्हटलं मग? ताई 45 वर्ष झाले म्हणे तोही गुरु. तुम्ही बोला, तोही गुरु मेला. म्हटलं मग पुढे? म्हणे ताई 55 वर्षाचे झाले तो डबल गुरु केला. म्हटलं मग? आजी म्हणे ताई 65 वर्ष पूर्ण झालं तोही गुरु मेला. म्हटलं मग आता? आजी म्हणे आता ताई तुम्हाला गुरु करायचं. रेंज मध्ये राहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आजी म्हणलं आजी मलाही वाटायला होता का तुम्ही आता? मला सांगायचंय काय, योग्य वेळेतच गुरु करण्याला महत्व आहे. गुरु करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या हातानं प्रसाद जर खाल्ला तर खूप मोठं पुण्य मिळतं. यानंतर वसंत पंचमीच्या दिवशी पत्नीच्या हातानं पतीनं जर प्रसाद खाल्ला तर खूप मोठं पुण्य मिळतं. त्यानंतर मातृनवमीच्या दिवशी जर आईच्या हातानं पुत्रानं, मुलीनं किंवा मुलानं जर प्रसाद खाल्ला तर खूप मोठं पुण्य मिळतं. त्याच्यानंतर संत महात्म्यांच्या हातानं भक्तानं जर प्रसाद खाल्ला तर त्यालाही खूप मोठं पुण्य मिळतं. म्हणून प्रसाद घेण्याला महत्व आहे. ज्या वेळेला आपण भगवान परमात्माचं नामचिंतन पूजा करत असतो, भगवंताला लवकर प्रसन्न करून घेता येतं जलाने. त्याचबरोबर बिलवाच्या पानानं म्हणजे बेलपत्र असेल, बेलाच्या पानाने भगवान परमात्मा, आपण जर पाहिलं बेलाच्या झाडाखाली ब्रह्मा, विष्णू आणि महेश, ज्या वेळेला या तीनही देवतांचं आपण नामचिंतन करू त्यावेळेला माणसाच्या मनाला, प्रत्येक भक्ताच्या मनाला अगदी वेगळाच आनंदाने वेगळं समाधान मिळतं. मग पूजा करत असताना किती बेलपत्र वाहावे? ताई 108 तर बेलपत्र वाहू शकत नाही का? आमच्याकडे बेलपत्राचं झाड नाही. मी तुम्हाला सांगू, नाही तुम्हाला बेलपत्र 108 वाहनं झाले, एकच घ्या. त्याच्यावरती चंदनानं राम हे नाव लिहायचं. कोणतं? राम. 3ही पानावरती राम राम राम. आणि तेच बेलपत्र तुम्ही भगवान भोलेनाथांच्या पिंडीवरती ठेवा, शिवलिंगावरती. तुम्हाला 108 बेलपत्र वाहल्याचं पुण्य मिळतं. त्याच्यानंतर 4 पानाचं बेलपत्र वाहलं तरी 108 बेलपत्र वाहण्याचं पुण्य मिळतं. त्यानंतर 6 पानाचं बेलपत्र सुद्धा आहे. माहिती ना तुम्हाला? 6 पानाचं बेलपत्र ज्याच्या प्रारब्धात असेल त्यालाच भेटतं ते. मी पाहिलेलं आहे 6 पानाचं बेलपत्र. ज्याच्या नशिबात असेल त्याला भेटतं ते, त्यालाच दिसतं ते, कोणालाही दिसत नाही. 6 पानाचं बेलपत्र वाहलं तर अगदी 1003 बेलपत्र वाहण्याचं पुण्य मिळतं. म्हणून भगवान परमात्माला बेल, जल, अक्षदा आणि चंदन महादेवाला अतिशय अप्रिय गोष्टी आहेत. त्यानंतर भगवंताला आवडतो तो भस्म. भगवान महादेवाला जो आपण भस्म लावला जातो तो भस्म अगदी चितेचा काढला जात नाही. तो भस्म कोणता असतो ते ऐका. महाकालेश्वराला सुद्धा जो आपण चितेचं भस्म वापरत नाही ना, गायीच्या शेणापासून बनवला जातो तो भस्म असतो. त्याला विभूती म्हणतात. गायीच्या शेणापासून, चितेपासून बनवला जाणारा भस्म नाही. मग जो भस्म आपण वाहतो, भस्म लावण्याला त्रिपुंड म्हणतात त्याला, ज्या 3 रेषा असतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. मग 3 रेषा या कशामुळे आणि कशाचं प्रतीक आहे तर गळ्यामध्ये रुद्राक्ष, मुखामध्ये शिवनाम आणि कपाळावरती भस्म हा फार महत्वाचा आहे. भस्म ज्या वेळेला आपण परिधान करतो, ज्या वेळेला त्रिपुंड आपण लावत असतो त्याला 3 रेषा असतात, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्याचं दुसरं प्रतीक सांगते. एक अगदी जंगलामधून एक व्यक्ती निघालेला होता. पहा, काहीतरी थकवा आला, शिकारीच्या शोधानं म्हणा. थकवा आल्यामुळे तो एका झाडाच्या खाली झोपला. दुपारची वेळ होती, झाडाच्या खाली झोपला. पण एका पक्षानं अगदी त्याची विष्ठा
खाली टाकली तर ती विष्ठा त्याच्या कपाळावरती पडली. कपाळावरती पडली, त्याचा हात नकळत एक पान त्याच्या कपाळावरती लागलं तर 3 रेषा कपाळी पडल्या आणि जसा झोपलेला होता त्यामध्येच त्याचा जीव निघून गेला. तिथे शिवदूतही आले आणि यमदूतही आले. शिवदूतानं पाहिलं, मी होता आपल्याकडेच आहे का. यानं जरी शिवनाम मुखामध्ये घेतलेलं नसेल तरी त्यानं त्रिपुंड्र जो भस्म आहे ना तो भस्म स्वतःच्या कपाळावरती परिधान केला होता. कपाळावरती त्यानं भस्म परिधान केलाय म्हणून यमदूतांच्या हाती नाही तर शिवदूत त्या व्यक्तीला घेऊन जात आहे. भस्म लावण्याचं प्रतीक, भस्म लावला पाहिजे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल पहा. भगवान भोलेनाथांना सुद्धा भस्म फार आवडतो म्हणून ज्याला आपण विभूती म्हणतो, विभूती यमुना स्वरूप आहे. रुद्राक्ष जो आहे ना, विधिजा, विधिजा म्हणजे अगदी ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाची कन्या म्हणजेच विधिजा, जिला सरस्वती म्हटलं जातं. म्हणजे विधिजा आहे. यानंतर शिवनाम, भगवान परमात्माचं शिवनाम. भस्म लावत असताना त्याचं कारण एक आहे. भस्म केव्हा लावावा आणि कसा लावावा. भस्म लावत असताना एका व्यक्तीचा जीव निघून गेला. गावातले 4 जण खांदेकरी झाले. खांदेकरी होतात ना माणसाला. खांदेकरी झाले आणि ते 4 जण भजन करायचे. कोणतं? रामनाम, रामनाम म्हणा, रामनाम. असं जर म्हटलं तर काय असतं याचा अर्थ? भगवान भोलेनाथांनी ते भजन ऐकलं आणि जे खांदेकरी होते, जे प्रेत घेऊन निघाले होते स्मशान भूमीकडे, भगवान भोलेनाथ त्यांच्या पाठीमागे आले. त्यांनी पाहिलं स्मशान भूमीमध्ये जसा की त्याला अग्निसंस्कार दिले आणि 4ही जण गप्पा मारत मारत मारत. भोलेनाथांना काय वाटलं, हे 4ही जण अखंड भजन करतायत, रामनाम सत्य, रामनाम सत्य, रामनाम. पण जेव्हा वापस निघाले तर एकमेकांच्या गप्पा चालल्या होत्या. का? एक म्हणतो यायचं नव्हतं, खांदेकरी नसतो झालो, जेवण करायला बसलो होतो पण शेजारचं असल्यामुळे यावं लागलं. दुसरा म्हणतो महत्वाचं काम होतं पण काय सांगावं याला, उचलण्यासाठी कोण नव्हतं म्हणून यावं लागलं. तिसरा म्हणतो अहो तुम्हाला माहिती नाही, आमच्या नातेवाईकातल्या एका मुलीचं लग्न होतं, लग्नाला निघालो होतो पण काय हा अपशकुन घडला, असंच कसं टाकून द्यावं म्हणून त्याला घेऊन. अशी यांच्या एकमेकांच्या गप्पा चाललेल्या होत्या. भगवान भोलेनाथांनी विचारलं म्हणे का त्याला घेऊन जात असताना तुम्ही भजन करत होते म्हणे, परत येताना गप्पा मारतायत. त्यांनी काय सांगितलं, भोलेनाथ भजन जाताना करावं लागतं. प्रत्येक माणूस ज्या वेळेला स्वतःचा आत्मा सोडतो, आत्मा ठेवतो, त्या वेळेला जात असताना रामनाम सत्य, रामनाम सत्य भजन त्या व्यक्तीसाठी करावं लागतं. कोणासाठी? गेलेल्या माणसासाठी नाहीच. ते आपल्याला वाटतं जो गेलाय, ज्याचा जीव निघून गेलाय तो गेलाय. चांगलं कर्म केलेलं असेल तर भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळते. जो गेलाय त्याच्यासाठी नाव नाही, ते त्याच्यासाठी नामचिंतन नाही. रामाचं भजन तोपर्यंत जोपर्यंत आपल्यात आत्माराम आहे. एकदा का आपला आत्माराम निघून गेला त्याच्यासाठी राम नाही. बाकी सर्व जगत मिथ्या, एकमेव राम नाम सत्य आहे. हे जे घेऊन चालले त्यांच्यासाठी असतं ते. सावध व्हा आता तरी, हा तुमचा जवळचा गेलाय, तुम्हाला त्याच ठिकाणी काही कालांतरानं पोहोचायचंय. आताच देवाचं भजन कर, रामाचं भजन करून जीवनाला जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त करून घे. का? संत तुलसीदासजी सांगतात पहा, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम, सिया राम जय जय राम. बिनु सत्संग
विवेक न होई राम कृपा बिन सुलभ नसो. भगवान परमात्माची कृपा जोपर्यंत आहे, जोपर्यंत आपल्यात आत्माराम आहे, तोपर्यंत नामचिंतन आपण करू शकतो. ज्या वेळेला आपण पाहतो भस्म लावल्याच्या नंतर 3 रेषा असतात. 3 रेषा याचं प्रतीक काय तर भविष्यकाळ, भूतकाळ आणि वर्तमान काळ. या 3ही काळामध्ये भगवान तुमच्या आमच्यावरती कृपा बरसत राहावी. त्याचं दुसरं कारण आहे सत्व, रज आणि तम याचंही प्रतीक 3 रेषा आहेत. त्यानंतर जागृती, स्वप्ने आणि सुषुप्ती या 3ही अवस्थेमध्ये भगवंताची कृपा पात्र व्हावी यासाठी सुद्धा 3 रेषा असतात. ज्या वेळेला आपण गळ्यामध्ये रुद्राक्ष परिधान करतो, कपाळावरती त्रिपुंड धारण करतो अर्थात भस्म लावतो आणि मुखामध्ये शिवनाम भगवान परमात्माचं नामचिंतन चालतं. नामचिंतन करत असताना रुद्राक्ष परिधान करण्याचा सुद्धा एवढा मोठा फायदा आहे. एका व्यक्तीनं रुद्राक्षाच्या झाडाचे रुद्राक्ष एवढे तोडले की 2-4 पोते रुद्राक्ष असते. ते सगळे रुद्राक्षाचे पोते त्यानं एका गाढवाच्या पाठीवरती बांधले. ओझं वाहणारा कोण? गाढवाच्या पाठीवरती. त्या ओझानं त्या व्यक्तीचा जीव निघून गेला. जीव निघून गेला तर तिथे यमदूत शिवदूत आले. म्हणे याला घेऊन जायचं. यमदूतानं का शिवदूतानं? म्हणे नाही, गाढवानं कधी भजन केलं नसेल पण त्यानं त्याच्या पाठीवरती ओझं वाहिलंय. कशाचं? रुद्राक्षाचं. नंतर जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होणार आहे. शिवदूत त्याला घेऊन जात आहेत. जीवनाचं उद्धार होतंय, जीवनाचं कोटी कल्याण होतंय. भगवान परमात्माचं नामचिंतन करत असताना ज्या वेळेला भगवान भोलेनाथांना रुद्राक्ष धारण करावा का, काही वर्षांपूर्वी आपण पाहतो अगदी आपल्यात एक रोग आला होता पहा. त्याचं नाव अनेक रोग म्हणतात त्याला. बऱ्याच काळामध्ये एक मानमोडीचा रोग होता अगोदर, काही दिवसाच्या अगोदर अगदी प्लेगचा रोग होता. आणि त्याच्यानंतर ज्या रोगाचे आपण साक्षीदार आहोत तो रोग कोणता? 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 कोरोना आला होता का? झालता का तुमच्या गावात कोणाला? वाचवलं एवढ्या मोठ्या महामारीतून, ठेवलंय कशाला पाठीमागे याचा विचार करायचा. आपल्या जवळचे काही तर घराची घर बर्बाद झाले पहा. वंशाला दिवा सुद्धा राहिला नाही, त्यांचा वंश वाढवण्यासाठी कोणी उरलं नाही. सांगायचं काय? भगवान परमात्मानं एवढ्या मोठ्या महामारीतून पाठीमागे ठेवलंय. कशासाठी ठेवलंय आपल्याला? याचा तर विचार केला पाहिजे की नाही? काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक आहे. तुम्हाला आम्हाला कथा करून घ्यायची होती म्हणून आपल्याला पाठीमागे ठेवलंय देवाने. ज्या वेळेला भगवान भोलेनाथ पाहतायत महादेवाला अगदी रोगी लोक दिसतात, त्यावेळेला त्या रोगातून मुक्त व्हायचं असेल, भगवान भोलेनाथांच्या डोळ्यामधून जे काही अग्निद्रव खाली पडलं त्या द्रवापासून रुद्राक्ष हे निर्माण झालेलं आहे. तारकासुराचा वध केल्याच्या नंतर अगदी आनंद झाला होता. ज्या वेळेला आनंद अश्रू भगवान परमात्माच्या डोळ्यातून खाली पडतात त्या अश्रूपासून रुद्राक्षाचं झाड निर्माण होतं आणि त्यापासून रुद्राक्ष हा उत्पन्न होतोय. तोच रुद्राक्ष एक मुखी रुद्राक्षापासून तर 14 मुखी रुद्राक्षापर्यंत आहे. जेवढ्यात लहानात लहान रुद्राक्ष असेल का तेवढी लवकर फलप्राप्ती होते. मोठा रुद्राक्ष असेल तेवढी थोडी कमी फलप्राप्ती होईल. जेवढा लहान तुम्ही घालाल. आपल्याकडे आहेत पंचमुखी रुद्राक्ष. परत सांगते, परत भेटणार नाही. एकदा का गाडी निघून गेली तुमच्यासाठी परत कोणी कथा ठेवणार नाही. आणि या महायज्ञामध्ये रुद्राक्ष तुम्ही जर गळ्यात परिधान केला ना, कथा करणं आपली सफल झाली, कथा सफल झाली. भगवान भोलेनाथांना सुद्धा आनंद होईल की एवढ्या मोठ्या भक्तांनी रुद्राक्ष गळ्यात परिधान केला. अगदी शुल्लक गोष्ट आहे का? 100 रुपये आपले कुठे जात नाहीत. म्हणून रुद्राक्ष गळ्यामध्ये परिधान करत असताना कायम माणसानं तो स्वतःच्या गळ्यात परिधान करावा. जसं की वैष्णव गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करतात आणि जे शिवभक्त आहेत ते गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतात. शिवभक्त आणि वैष्णव यामध्ये तफावत आहे. काही ठिकाणी पहा तुम्ही नांदेडच्या भागात जर गेले तर तिकडं शिवकीर्तन करावं लागतं. शिवकीर्तन कसं माहिती तुम्हाला? अजून आम्ही नाही केलं, पण शिवकीर्तन जसं आपण आपल्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणतो तसं त्या कीर्तनात शिव शिव म्हणावं लागतं. विठ्ठल विठ्ठल चालत नाही. ते काही शिवभक्त होते आणि काही वैष्णव. जे वैष्णव होते ना उभा गंध लावायचे, पण जे शिवभक्त होते ना ते आडवा गंध लावायचे. भानगड अशी झाली तुम्हाला सांगते.
एका सासऱ्यानं नेमकंच अगदी सुनबाई नवीन लग्न होऊन घरात आली आणि घरामध्ये आल्याच्या नंतर ती होती वैष्णव. वैष्णवाच्या घरात दिलेली होती ती होती शिवभक्त होती. वैष्णवाच्या घरात दिली, पण ज्या दिवशी एके दिवशी दुसऱ्या सकाळी पहाटे 5 वाजता उठली घराचं सारवण घ्यायला लागली. सारवता सारवता तिनं पाहिलं वैष्णवाच्या घरात होती. सासऱ्यानं पाहिलं की सुनबाई सारवते, पण सारवतात कसं, आडवं सारावं लागतं, उभं सारता येईल. सासरा काय म्हणे, सुनबाई तुला माहिती का आपण वैष्णव आहोत, वैष्णवांनी उभं सारायचं असतं म्हणे, आडवं नाही. आणि पहिल्या काळात असं घोंगट राहायचं पहा. घाबरून गेली ती, शांत बसली, काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. सकाळी उठल्याच्या नंतर घोंगट होतं, पण घोंगटाला जरा जाळं होतं. घोंगटाला जाळं असल्यामुळं समोर दिसायचं कोण आलंय कोण गेलं.